तुम्ही पण असा उपवासाचा ढोकळा नक्की करून बघा. खूप छान होतो. जाळी अगदी मस्त आलेली आहे. हे बघा. उपवासाचा ढोकळा करण्यासाठी 1 कप भगर भिजत ठेवली होती. 1 कप भगर आणि पाव कप शाबू. कपाने किंवा वाटीने हेच प्रमाण घ्यायचं. 1-2 तासासाठी आपण भिजत ठेवलं होतं. सगळ्यात आधी आपण ज्या भांड्यामध्ये आपण स्टीम करणार आहे ढोकळा, त्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेऊ. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल, अगदी कमी वेळात पण हा ढोकळा होतो. अर्धा 1 तास जरी भिजवलं तरीही चालतं. भगर आणि शाबू. आता हे मिक्सरमध्ये छान वाटून घेऊ, बारीक करून घ्यायचं. छान बारीक वाटून झालेले काढून घेऊ आता एका बाउलमध्ये. यातच आपल्याला अर्धी वाटी दही टाकायचे फिरवतानाच. हे आता सगळं बारीक करून घेऊ. सगळं मिश्रण आपलं बारीक करून झालेलं आहे वाटून छान. मिश्रण जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, असं मीडियम पाहिजे. दही अर्धी वाटी टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण. यात आता 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मिक्स करून घेऊ आता हे छान. पाण्यालाही उकळी आलेलीच आहे. ज्या प्लेटीमध्ये लावणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे. यात आता आपल्याला टाकून घ्यायचंय 1 इनोचं पॅकेट. इनो टाकल्यानंतर फेटून घ्यायचं आणि लगेचच ह्याला स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं. छान आपलं पीठ फेटून झालेलं आहे. आता हे टाकून घ्यायचे. गॅस मोठा केलेला आहे. एक 5 ते 10 मिनिटासाठी याला स्टीम करून घेऊ. एक 8-10 मिनिटं झालेली आहेत. ढोकळा आपला होतोय. अगदी छान झालेला आहे ढोकळा. मस्त असा छान झालेला आहे. आता आपण हा गॅस बंद करून थोडं थंड करून घेऊ. हे बघा. ढोकळा थंड होतोय तोपर्यंत आपण याची चटणी करून घेऊ. एक 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घ्यायचे. शेंगदाणे, थोडं खोबरं घेतले कट करून, मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, अर्धी वाटी दही. चटणी आता मिक्सर मध्ये फिरून घेऊ. शेंगदाणे घेऊ.
शेंगदाणे, खोबरं आणि मिरची. वाटी दही पण यातच टाकून घ्यायचं. अर्धा चमचा साखर टाकून घेऊ. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून बारीक वाटून घ्यायची चटणी. चटणी आपली छान फिरून झाली. आता काढून घेऊ एका वाटीत. चटणी आपली छान करून झालेली आहे. आता आपण एक फोडणी करून घेऊ. त्यात फक्त आपण जिरे वापरणार आहे. 1 चमचा तेल घ्यायचंय. ढोकळ्यावर पण ही चटणी टाकून घेऊ थोडी. तेल तापलेले, जिरे टाकून घेऊ 1 चमचा. अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकते, लाल मिरची. थोडी आपण फोडणी ढोकळ्यावर टाकून घेऊ आणि थोडी चटणीमध्ये. तुम्हाला जिरे चालत असतील उपवासाला तर टाका, नाहीतर नाही टाकली तरी चालेल. ढोकळा आपला खूप छान झालाय. मस्त अशी जाळी आली, तरी पण अजून गरम आहे बघा. तुम्ही पण असं नक्की करून बघा. हलका फुलका झालेला आहे. खूपच छान झालाय. तुम्ही पण असा उपवासाला नक्की करून बघा. तुम्ही पण असा उपवासाचा ढोकळा नक्की करून बघा. खूप छान होतो. जाळी अगदी मस्त आलेली आहे. हे बघा.